अरे कुठून पैसे येत नाही त्याच्याशी आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला आमचा अधिकार पाहिजे, आम्हाला आमचा अधिकार, आम्हाला संविधानाने दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार पाहिजे। तो मागण्यासाठी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा घरकुल आणि रोजगार आम्ही ते पैसेच मागायला यायला लागत असेल तर मग कुठं नेऊन ठेवलाय आपला शहापूर तालुका यांनी? विचार करा, एक मोठी दरी निर्माण झालेली आहे श्रीमंत गरिबाची। म्हणजे श्रीमंतांनी एवढा पैसा कमवलेला आहे आणि गरिबांनी संघर्ष करायला घेतलेला आहे का मला घर मिळाला पाहिजे, मला रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे। या सरकारला याची लाज वाटली पाहिजे का आज 2025 मध्ये स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा गरीब जनतेला संघर्ष करायला लागत असेल तर मग सरकार, शासन, प्रशासन काय कामाचा, यांच्या जबाबदाऱ्या काय, काम काय, हे यांना अजून सुद्धा कळत नाही। देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर स्वातंत्र्यवीरांचं स्वप्न होतं का माझ्या देशातला गोर गरीब आदिवासी कातकरी शेतकरी याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। पण जर बघितलं तर आज सुद्धा 2025 मध्ये गरीबाला स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला दिसत नाही। म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर वसंत बापांनी सुंदर लिहिलंय का जोवरी न मिले सुखाचा घास, जोवरी न मिले सुखाचा घास, जोवरी न होते आमच्या उन्नत माना, तोवरी न समजू देश स्वतंत्र माझा ना, तोवरी राहू दे अंगावरी रणवेश। मग अशा टायमाला परत श्रमजीवी संघटना अंगावरी रणवेश घेऊन तयार होते संघर्ष, मोर्चा, आंदोलन करायला। आणि संघटनेच्या लक्षात येत आहे का आता इथं घरकुलाचे पैसे नाही, घरकुल नाही, तर मग संघर्ष केला पाहिजे आणि गरिबाला स्वतंत्र झालोय आम्ही याची जाणीव करून दिली पाहिजे। आणि ही फक्त श्रमजीवी संघटना गेली 45 वर्ष करते। आज तुम्ही बघत असाल आमदार आहेत, खासदार आहेत तालुक्यामध्ये, कधी तुमचा जो ज्वलंत प्रश्न आहे, जो गरजेचा